सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगटी जळाळी कारुण्य सिंधू बबदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण वाळवंटामध्ये थांबलेलो आहोत. आपण समालोचन ऐकत आहोत. 10 कृष्णधाम आपली पूर्ण झालेली आहेत आणि नाममात्र 2 कृष्णधाम आपली बाकी आहेत ज्याची आपल्याला यात्रा करायची आहे. परंतु ती यात्रा करत असताना या 10 कृष्णधामामधनं नक्की आम्हाला काय शिकायचं आहे, नक्की तो कृष्ण आम्हाला कसा समजून घ्यायचा आहे, नक्की तो कृष्ण म्हणजे नक्की काय, तर तो कृष्ण आम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि ते समजून घेत असताना त्या समालोचनामध्ये आम्ही आहोत आणि ते समालोचन वाळवंटामध्ये सुरू आहे आणि पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. आज उत्तर मिळत असताना हा संपूर्ण इतिहास सांगत असताना आम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले होते आणि ते विचारात घेत असताना आमच्या मनातले प्रश्नसुद्धा आम्ही विचारत होतो. तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे तुम्ही विचारा. आज आपण या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सत्संगामध्ये तुमचे प्रश्नसुद्धा मोस्ट ऑफ मी घेतो आहे आणि ते सुद्धा सगळे तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे, सगळे तुम्हाला समजावून सांगतो आहे. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, फोन करून कळवा किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही रिप्लाय देता त्याच्यावरती कळवलं तरी चालेल की जेणेकरून आपल्याला या सत्संगच्या माध्यमातून त्याची उत्तरं देता येतील. तर 30 प्रश्न बाकीच्या लोकांच्या मनामध्ये असतील त्यांना सुद्धा त्यांची उत्तरं मिळतील. आज कृष्णधाम यात्रेमध्ये विषय निघाल्यानंतर गुरुजींनी एक सुंदर वाक्य सांगितलं. ते वाक्यावर ते म्हणले की कृष्ण कायम असे म्हणायचे, जो मैं दिखता हूँ वो मैं हूँ नहीं और जो मैं हूँ उसे देखने की जरूरत ही नहीं. कृष्ण कायम म्हणायचे की मी जो दिसतो तो मी नाही आहे आणि मी जो आहे तो बघायची गरजच नाही आहे. आणि प्रत्यक्षात अगदी तसंच आहे. ज्यावेळेला आत्मानुसंधान आपण साधू, ज्यावेळेला आपला आत्मा कृष्णमय झालेला असेल, आपण कृष्णाशी हृदयस्थ झालेलो असू, त्यावेळेला आपण स्वतःच कृष्ण असू. मग आपण स्वतः कृष्ण असल्यानंतर हे वाक्य आपण सांगितलं पाहिजे. किंबहुना प्रत्येकाला त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, प्रत्येकाला त्याचा अनुभव यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक कृष्णाकडनं घेण्यासारखी होती आणि ती गोष्ट म्हणजे की कृष्ण कायम म्हणायचे की सगळं काम स्वतः करायला पाहिजे, परंतु ते स्वतःचं काम आहे म्हणून कधी स्वीकार नाही करायला पाहिजे, तर ते दुसरं कोणीतरी आपल्याकडनं करून घेतो ही भावना आपल्यामध्ये सदैव असायला पाहिजे. आणि त्या भावनेने आपण ज्यावेळेला काम करू त्याच्यावेळेला ती प्रशंसासुद्धा आपल्याला ऐकवली जाणार नाही आणि मनातल्या मनामध्ये आपण फक्त इदम न मम म्हणू. कोणी आमचं कौतुक केलं तरी आपण हात जोडून सांगू की इदम न मम, माझं याच्यामध्ये काही नाही, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे आणि तोच माझ्याकडनं करून घेतोय. आयुष्यामध्ये हे गोष्ट अंगीकारणं खूप म्हणजे खूप कठीण आहे. कारण आपल्याला हवं असतं की आपण जे काही करतो ते प्रत्येक गोष्टीची आपल्याला प्राप्ती हवी असते, प्रत्येक गोष्टीमध्ये आपली अपेक्षा असते. आणि कृष्ण नेमके तिथेच सुरू होतात की कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. गीतेमध्ये ते आम्हाला सांगतात की कर्मण्येवा हितारस्य मां फलेषु कदाचन. कर्म कायम करत राहा परंतु फळाची अपेक्षा करू नकोस. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्यामध्ये आहे तर फळ आपल्याला मिळणारच आहे. आपण फक्त कर्म करायची आवश्यकता आहे आणि ते कर्म करण्याकरता आपण कधी मागे हटलं नाही पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची ती शिकवण शिकत असताना त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट की मैं जो दिखता हूँ वो मैं हूँ नहीं और जो मैं हूँ उसे देखने की जरूरत नहीं, याचा कुठेतरी आपण पाठपुरावा करायला पाहिजे. आता मग या गोष्टीमध्ये नक्की काय आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं हे वाक्य कसं आलं असेल किंवा त्यांच्या बाबतीत हे वाक्य का म्हणलं गेलं असेल किंवा का रचलं गेलं असेल किंवा नियतीने ते का समोर दिलं असेल, ह्याचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. आणि तो विचार याच्याकरता करायला पाहिजे की कधी ते राम अवतारामध्ये होते आणि कृष्ण अवतारामध्ये पण ते होते. कृष्ण अवतारात असताना सुद्धा ते राम अवतार दाखवत होते आणि राम अवतारामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या, जी जी वचनं त्यांनी दिलेली होती ती वचनं पाळण्याचा प्रयत्न करत होते. ज्या ज्या वेळेला ज्याच्या मनामध्ये जसा जसा भाव होता त्या भावाप्रमाणे कृष्ण अवतारामध्ये त्यांनी तो पूर्ण केला. बघा, जांबुवंताबरोबर ज्या वेळेला त्यांनी लढाई केली, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की 17 जिताचा तो मणी होता, जो सुमंतक मणी होता, तो सुमंतक मणी हा
हा जांबुवंतजींकडे होता आणि तो परत आणण्याकरता, आपल्यावरचा तो काळीमा पूर्णपणे घालवण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 18 दिवस युद्ध केलेलं होतं आणि ते युद्ध जांबुवंतजींबरोबर केलेलं होतं. 19वा दिवस उजडला आणि असं वाटलं की आता कोण कुणाला भारी पडतंय, नक्की या युद्धाचा काय निकाल लागतोय. आणि त्यावेळेला राम स्वरूपामध्ये जांबुवंतजींना दर्शन दिलं. त्यांनी देवाचे पाय धरले आणि पाय धरले त्यावेळेला ते म्हणले की मी तुम्हाला ओळखू का शकलो नाही, माझी दृष्टी कुठे निघून गेलेली होती आणि देवा तुम्ही माझ्याशी युद्ध का केलं. पहिल्याच वेळेला तुम्ही मला दर्शन दिलं असतं तर हा प्रसंगच आला नसता. तेव्हा त्यांना राम अवतारामधली आठवण करून दिली की जांबुवंतजी तुम्ही आठवा, माझे अजानुबाहू ज्या वेळेला तुम्ही बघायचा त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या मनामध्ये इच्छा व्हायची की कधीतरी अशा अजानुबाहूंबरोबर माझं युद्ध व्हायला पाहिजे, कधीतरी या अजानुबाहूंना मला सुद्धा ताकद लावता यायला पाहिजे, मला माझी ताकद एकदा कळून येईल, मला माझ्या ताकदीने एकदा यांना रेटता येईल. आणि त्या सगळ्या तुमच्या भावना होत्या त्या माझ्यापर्यंत तेव्हा सुद्धा पोचत होत्या. पण तेव्हा आपण एकाच ठिकाणी होतो, आपण दोघं एकाच म्हणजे की बाजूला असल्यामुळे हे युद्ध कधी होणं शक्य नव्हतं. आणि ती इच्छा तुमची पूर्ण करण्याकरता या अवतारामध्ये मी हा प्रसंग घडवला आहे आणि तुमची इच्छा पूर्ण केली. झाली ना का पुन्हा आपण युद्ध करायचं. त्यावेळेला जांबुवंतजींनी माफी मागितली. सुमंतक मणी तर देवाला परत दिलाच, पण आपली कन्या ती सुद्धा जांबुवंती देवाला दिली. म्हणजे देव सांगतात की जो मैं दिखता हूँ मैं हूँ नहीं और जो मैं हूँ उसे देखने की जरूरत ही नहीं. म्हणजे कृष्ण अवतारामध्ये ते तेवढे उदात्त आहेत की एखाद्याला एखादी गोष्ट सोडून पण देतील, पण राम अवतारामध्ये ते इतके एकवचनी सुद्धा आहेत की दिलेलं वचन ते पूर्णपणे पाळतील. सत्राजिताकडे ज्या वेळेला आले त्यावेळेला तो सुमंतक मणी सत्राजिताला परत देऊन टाकला आणि सत्राजिताला परत देऊन टाकल्यानंतर सत्राजिताने तेव्हा त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी सत्राजिताला जाणीव करून दिली की माझ्या कर्तृत्वाचा इथे मी इतिहास ऐकायला आलेलो नाही, तर माझ्यावर जो काळीमा लावला असतो काळीमा मी धुण्याकरता आलेलो आहे. माझ्यावरती मणी चोरल्याचा आरोप आला, तो माझ्यावरचा आरोप निघून जावा, तो कलंक निघून जावा म्हणून मी तो मणी परत द्यायला आलो आहे. प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी शहानिशा करायला, स्वतःच्या मनातली गोष्ट सांगायला कृष्ण कधी मागे पुढेही झाले नाही, कृष्ण कधी घाबरले नाही. ज्या वेळेला सत्राजितांनी सांगितलं की हा खरंच मणी तुम्हाला ठेवा, हा मणी मला नको, त्यावेळेला देवांनी सांगितलं की नाही, हा मणी सूर्याने तुला दिलेला आहे आणि सूर्याने तुला दिला आहे तर त्याचा सन्मान करायला पाहिजे. कोणी आपल्याला वस्तू दिली असेल, कोणी आपल्याला बक्षीस दिलं असेल, ते आपण बक्षीस कुणाला नाही दिलं पाहिजे, ते आपण संग्रही ठेवायला पाहिजे. ते आपलं ऊर्जा वाढवणारं असतं, समोरच्याचे आशीर्वाद त्या माध्यमातून आपल्याला भेटत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीची यथायोग्य व्याख्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकाला करत होते. आणि तरी मला तुम्हाला काय द्यायचं ही भावना ज्या वेळेला दाटून आली त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी हेही आठवण करून दिली की द्यायचं असेल तर आयुष्यामध्ये ह्यापेक्षा काही अमूल्य असेल तर दे. आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे की सत्यभामा सत्राजिताची मुलगी सत्राजिताने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना दिली. म्हणजे कुणाकडनं काही घ्यायचं असेल तर ते अनमोल, त्याच्या आयुष्यातलं अमूल्य ते आपण घेतलं पाहिजे. स्वीकार करत असताना सुद्धा कोणीही काहीतरी देतंय म्हणून त्या गोष्टीचा स्वीकार करू नये, तर केवळ आपली जी वृत्ती आहे, आपली जी हैसियत आहे किंवा आपला जो एक ठेका आहे त्या पद्धतीने ते असेल तर त्याचा स्वीकार करायला पाहिजे. हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला शिकवतात. त्या ठिकाणी म्हणतात की ह्यापेक्षा काही अनमोल असेल तर दे, हे तू काय देतोस. आणि ज्या वेळेला ते त्या ठिकाणी सत्राजित त्याच्या मुलीचा सत्यभामेचा हात देतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो स्वीकारताना सुद्धा सन्मान करतात की तुला ह्यापेक्षा तुझी मुलगी जास्त अमूल्य वाटली, ही माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे आणि ही तू दिलेली अमूल्य भेट मी आयुष्यभर जपून ठेवीन, हे वचन सुद्धा देतात. पुढे सत्यभामाबरोबर ज्यावेळेला निघून येतात त्यावेळेला तिच्याबरोबर तितकाच नेटका संसार सुद्धा करून दाखवतात. या सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या जीवनचरित्रामधल्या आहेत, या सगळ्या कृष्णधाम यात्रेमधल्या आहेत. हे आम्हाला सगळ्यांना समजून घेण्यासारख्या आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी हे आम्हाला जाणीव होते म्हणजे की देवाने केलेलं प्रत्येक कार्य जे आहे त्या कार्याच्या पाठीमागे कधीही असं नाही आहे की त्याची प्रशंसा स्वतःच्या कानाने ऐकून घेतली आहे आणि त्याच्याने तृप्त झाले. प्रत्येकाला प्रशंसा करत असताना थांबवलं आहे आणि प्रत्येकाला जाणीव करून दिली की हे कार्य त्यांनी कशाकरता केलं. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण इथेच चुकतो. कित्येक वेळेला असं असतं की लोक प्रशंसा करतात आणि आपण ऐकत जातो, पुढे आपल्या डोक्यामध्ये हवा जाते आणि आपलं कर्तृत्व तर शून्य होऊन जातं. परंतु याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये पण आपण शून्य होऊन जातो. तेव्हा कुठे पण असं आपण अडकायला नाही पाहिजे. उगाचच कोणीतरी काही देतंय म्हणून त्याचा स्वीकारही करायला नाही पाहिजे. त्याचा आदर करून त्याला पूर्णपणे नकार दिला पाहिजे. आदरायुक्त नकार सुद्धा असतो जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं आम्ही शिकायला पाहिजे. आणि या कृष्णधाम यात्रेतून असं किती काय काय असं सगळं
हे गुरुजी सांगत होते आणि आम्ही शिकत जात होतो. त्या सगळ्या गोष्टींमधनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा कानाकोपरा घेत होतो आणि हा सगळा आमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे वापरायचा या उद्देशाने पूर्णपणे उतरलो होतो. स्वतःमध्ये पूर्णपणे कृष्ण समाविष्ट करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर कृष्णाचा विचार आणायचा, कृष्णाचा आचार आणायचा. प्रत्येक गोष्टीवरती कृष्णांनी काय विचार केला असता, प्रत्येक गोष्टीवरती कृष्ण काय विचार करतील ह्या गोष्टीचा विचार करायचा आणि आपलं वागणं तसं ठेवायचं. जेव्हा आपण तसं वागणं ठेवू त्यावेळेला निश्चितपणे प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव येईल की खरंच असंच असायला पाहिजे. जो मैं दिखता हूँ वो मैं हूँ नहीं, जो मैं हूँ उसे देखने की जरूरत ही नहीं. तर मग या सगळ्या गोष्टीचा समालोचनाचा पूर्णपणे अभ्यास करूया, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांसारखं वागूया. आपण पहिल्याच या समालोचनाच्या भागामध्ये हे वचन दिलेलं आहे की आज कृष्ण बनणं आसान आहे, कृष्ण होणं कठीण आहे. आम्हाला कृष्ण बनायचं नाही आहे, आम्हाला कृष्ण व्हायचं आहे. आणि जर आम्हाला कृष्ण व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आम्हाला अंगीभूत करायला पाहिजेत. कृष्णासारखा प्रत्येक गोष्टीवरती विचार आमच्या मनातून बाहेर यायला पाहिजे, तेव्हा आम्ही कृष्ण बनू. मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूया, या सगळ्या गोष्टीची तयारी करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.